साहेब नमस्ते. आज दिनांक 28 रोजी खेड तहसील कार्यालयामध्ये तुमच्याकडनं काहीतरी आरेरावीची भाषा, चुकीची भाषा निवासी नायब तहसीलदारांना झाली अशी चर्चा आम्हाला कळल्यामुळं आम्ही कार्यालयात पण गेलो होतो. आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत. नेमकं काय घडलं? आजचा विषय असा आहे की नायब तहसीलदारांपुढे फेरतपास प्रकरण आलेलं होतं. आम्हाला त्याची काही रिसर्च नोटिसा पाठवलेली नाही. न पाठवण्याचं कारणही त्यांना माहिती आहे, गुप्तस्थित आहे. त्यांनी नोटिसासाठी फेरतपासाला पाठवून पुकारा केला. पक्षकारांनी मला बोलावल्यानंतर मी स्वतः तिथं गेलो. तिथं काही बसण्याची वगैरे कुणाही वकिलाला किंवा कुणाला व्यवस्था नाही आहे. आम्ही अर्धा तास झाला, तास झाला, दीड तास झाला. त्या CCTV फुटेजमध्ये सर्व दिसेल. तर शेवटी विचारणा करण्यासाठी पक्षकार सांगितलं म्हणून मी त्या केबिनमध्ये जिथं ज्या नायब तहसीलदार पुढं चालणार होतं त्याचं नाव पण मला पूर्ण माहीत नाही आणि हे दुसरे नायब तहसीलदार यांचं पण नाव पत्ता मला माहीत नाही. पण त्यांना विचारणा करण्यासाठी वकील म्हणून गेलो असता तर त्यांनीच उलट आरेरावीची भाषा केली आणि सांगितलं की तारखा देऊन टाकलेले आहेत. उलट मी माझ्या पक्षकाला त्याच वेळेला बोलून घेतलं का त्यांच्यासमोरच सांगितलं की हे आपल्याला वेळं बनवायचं काम झालेलं आहे. याच्यामध्ये हे प्रकरण गंभीर स्वरूपाचं आहे. याच्यामध्ये पूर्वीच्या लोकप्रतिनिधींचा पण हात आहे, मोठमोठ्या जुन्या लोकप्रतिनिधींचा हात आहे. हे प्रकरण पूर्ण 25 एकरची जमीन हडप करण्याचा प्रकार आहे. त्यामुळे हे प्रकार तुम्हाला हे फसवणूक करता येत. स्थानिक लोकप्रतिनिधी स्थानिक लोकप्रतिनिधी, भोसरीचे पण लोकप्रतिनिधी, कारण जे वकील देण्यात आले ते भोसरीचे लोकप्रतिनिधीच्या थ्रू देण्यात आले, बाहेरचे वकील आहेत. याच्यामध्ये 25 एकरची जमीन ही पूर्णपणे काही कारण नसताना वरिष्ठ न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ट असताना ही तिराईतांच्या नावावर त्यांनी दाखल केलेली. याच्याबाबतची त्यावेळेला तहसीलदारांना विचारणा केली असता त्यांनी शपथ घेऊन सांगितले की मी हे तुमचं प्रकरण जसं आहे तसं तुमचे नाव लावून देईल. परंतु आमचं प्रकरण ॲडिशनल कमिशनर यांच्यापुढे सध्या प्रलंबित आहे. तिथंही हा विषय काढलेला आहे. त्यांनी यांच्यावर शेरेबाजी केलेली आहे. कारण संबंधित तहसीलदारांची वर्तणूक ही ठीक नाही आहे. कलेक्टर यांना कळवा. तर याच्याबाबत कदाचित फेरतपास चालू असेल. ह्या गोष्टीचा ह्या लोकांना कदाचित राग असेल. त्यामुळे आम्ही विचारणा करत असताना त्यांनी काहीतरी कुभांडाच्या हेतून काहीतरी एक शूटिंग चालू केलं. त्यांनी सांगितलं शूटिंग चालू करण्याचं कारण काय, मी पण शूटिंग चालू करतो मोबाईलवर. तर मी त्या बाबतीचं घडलेल्या प्रकारचं शूटिंग चालू केलेलं आहे. त्यांनी आदत वागणूक केली, फोन करण्याचा प्रयत्न केला, पोलिसांना बोलवण्याचा प्रयत्न केला. पोलीस बोलावून घेतले. एक वकिलाला स्पेशल प्रिव्हिलेज आहेत ना वकील म्हणून, ॲडव्होकेट म्हणून, सुप्रीम कोर्टचे गाईडलाईन्सचे केस लॉ आहेत त्याच्याप्रमाणे आम्हाला प्रिव्हिलेज आहे. त्यांनी त्यांच्या खुर्चीचा अवमान केला आहे. मी सुद्धा त्या क्वासी ज्युडिशियल जरी कोर्ट असेल तरी मी पण त्याचा एक ऑफिसर ऑफ कोर्ट आहे. त्यामुळे माझा अवमान त्यांनी केलेला आहे पोलीस बोलवून, आणि तो त्या खुर्चीचा पण अवमान आहे. या बाबतीत तर मी पुढच्या याला गेलो पण नाही. पण याचा जर इकडे बाहेर गैरफायदा हे करून ते जर लोकप्रतिनिधी आता सध्या माझे भाऊ आहेत ह्या गोष्टीचा गैरफायदा घेऊन, त्या गोष्टीत माझा राजकारणाचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. व्यवसाय सोडून ते कुठल्याही व्यवसायात आमच्या व्यवसायात पडत नाही, आम्ही कुठल्याच राजकीय व्यवसायात पडत नाही. असं असताना ह्या गैरहितून जर इथं जर प्रचार अपप्रचार होत असेल तर हे चुकीचं आहे. तर संबंधित ती पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेलो. मी जर त्यांची काही तक्रार असेल तर माझी त्यांच्याविरुद्ध तक्रार आहे. भले नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स काय असेल ना, पण एखाद्या वकिलाची अवमानना करणं हे त्यांना महागात पडू शकतं. पण त्यांनी ते कुठल्याही प्रकारचा अर्ज वगैरे दिलेला नाही. वरिष्ठांनी कदाचित त्यांना बोलवून घेतलेले दिसते आणि समज दिलेली दिसती की वकिलांच्या विरुद्ध करणं हे गैर आहे. आम्हाला ऑफिसर ऑफ कोर्ट, मी कोर्टावर असताना युनिफॉर्ममध्ये असताना माझं काम करत असताना पोलीस घेणं बोलवून घेण्याची त्यांची कृती ही खूपच फौजदारी स्वरूपाची, गुन्ह्याच्या स्वरूपाची तहसीलदारांनी. तो त्यांच्या कर्तव्याचा भाग नाही. मी माझं कर्तव्य बजावत असताना त्यांनी तक्रार नाही दिलेली, मग तुम्ही पण नाही दिलेली ना. त्यांनी फक्त काहीतरी असंसदीय शब्द वापरला असं लिहिले. तर त्याचा खुलासा मी केला. मी काही जो शब्द बोलला असतो तर तो मी माझ्या पक्षकाराला म्हणतो आपल्यालाही वेळ बनवण्याचं काम चालू आहे. तर त्याचा त्यांना ते लागला तो शब्द म्हणून त्यांनी वेड्याच्या ऐवजी एक चुकीचा शब्द आला असं त्यांचं म्हणणं आहे. नाही तर कुठल्याही प्रकारचा चुकीचा शब्द बोललेला नाही. फक्त त्यांना मी मोठ्याने बोललो आणि हे जगजाहीर झालं. इतर पक्षकारांना कळलं. अशाच प्रकारची प्रकरणं सध्या तहसील कार्यालयात अनेक घडलेली आहेत. आत्ताच्या ज्या तहसीलदार आल्यात यांनी असे माझ्याच अनेक प्रकरणामध्ये सुनावणी न घेता प्रकरणाचे निकाल केलेले आहेत.
आणि चुकीचे निकाल केलेले आहेत. लोकांकडनं काहीतरी मला वाटतं त्यांना लाभ झाला किंवा पूर्णपणे उघड दिसते ती. अशा प्रकारे हे चुकीचं काम चालू आहे सध्या तहसील कार्यालयामध्ये. त्याच्या कोणी बोलायचंच नाही का? आणि वकिलांना जर हे करायचं ते गप्पा आहे म्हणून मी पण शांत बसलोय. त्यांना जर माझ्या विरुद्ध काय कोणाला कारवाई करायची असेल तर मला पण मार्ग खुला आहे वकिलांच्या वतीने. मग समजेल त्यावेळेला काय ते.